नमस्कार. मी ॲडव्होकेट अथर्व मगदुम आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण कुलमुखत्यार पत्रासंदर्भात माहिती घेऊया. मी तुम्हाला आश्वासन देतो की हा व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत बघितला तर अन्य कोणताही तुम्हाला कुलमुखत्यार पत्रासंदर्भात व्हिडिओ बघण्याची आवश्यकता नाही. या व्हिडिओमध्ये आपण सर्व गोष्टी कव्हर केलेल्या आहेत. हा व्हिडिओ थोडासा मोठा होईल, पण कुलमुखत्यार पत्रासंदर्भात तुम्हाला सर्व माहिती मिळून जाईल याचं मी आश्वासन तुम्हाला निश्चितच देतो. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण काय काय बघणार आहोत. पहिली तर गोष्ट, कुलमुखत्यार पत्र म्हणजे काय. त्याच्यानंतर कुलमुखत्यार पत्राचे किती प्रकार असतात, कुलमुखत्यार पत्र केव्हा वापरतात, त्याच्यानंतर कुलमुखत्यार पत्र नोटरी करायचं की रजिस्टर, त्याच्यानंतर कुलमुखत्यार पत्र कसं करायचं, म्हणजे काय प्रोसिजर असते, काय डॉक्युमेंट्स लागतात ते आपण ह्या पॉईंटमध्ये कव्हर करणार आहोत. त्याच्यानंतर कुलमुखत्यार पत्रासाठी खर्च किती येतो. नेक्स्ट पॉईंट आहे, कुलमुखत्यार पत्र कधी रद्द होतं, म्हणजे कोणत्या कंडिशनमध्ये रद्द होतं. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट, कधीही रद्द न होणारं कुलमुखत्यार पत्र कधी रद्द होऊ शकतं का. ह्या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला सुरू करूया. पहिला पॉईंट आहे, कुलमुखत्यार पत्र म्हणजे काय. कुलमुखत्यार पत्र म्हणजे एक असा दस्तावेज आहे ज्या दस्तावेजाद्वारे एखादा व्यक्ती त्याचं कार्य करण्यासाठी दुसऱ्या व्यक्तीला नेमून त्याला अधिकार देतो. कुलमुखत्यार पत्रालाच पॉवर ऑफ अटॉर्नी सुद्धा म्हणतात. जो व्यक्ती अधिकार देत आहे त्याला म्हणायचं प्रिन्सिपल आणि ज्या व्यक्तीला अधिकार मिळत आहेत त्याला म्हणायचं एजंट. आता व्हिडिओच्या शेवटपर्यंत मी प्रिन्सिपल आणि एजंट ह्या दोन शब्दांचा उल्लेख करेन, त्यावेळेस तुम्हाला ह्या गोष्टी क्लिअर झाल्या पाहिजेत की जो व्यक्ती कुलमुखत्यार पत्र करून अधिकार देत असतो त्याला म्हणायचं प्रिन्सिपल आणि ज्याला ते अधिकार मिळत असतात त्याला म्हणायचं एजंट. आणि एक गोष्ट मी आत्ताच क्लिअर करतो की कुलमुखत्यार पत्र हे ओनरशिप ट्रान्सफर डॉक्युमेंट नाही. बऱ्याच लोकांचा हा गोड गैरसमज असतो की कुलमुखत्यार पत्राद्वारे मालकी हक्क ट्रान्सफर होतो असं लोकांना वाटत असतं, पण हे अत्यंत चुकीचा समज आहे. कुलमुखत्यार पत्र हे फक्त अधिकार ट्रान्सफर करणारं डॉक्युमेंट आहे, ह्याच्यामध्ये मालकी हक्क ट्रान्सफर होत नाही. बरेच लोक काय करतात, त्या लोकांची अशी समजूत असते की कुलमुखत्यार पत्राद्वारे मालकी हक्क मिळतो, त्यामुळे ते खरेदी खत करत नाहीत. कारण की खरेदी खत करायचं म्हटलं तर स्टॅम्प ड्युटी आली, रजिस्ट्रेशन चार्जेस आले, खर्च आला, तर तो खर्च वाचवण्यासाठी ते पॉवर ऑफ अटॉर्नी करतात. त्यांना असा समज असतो की पॉवर ऑफ अटॉर्नीमध्ये आपल्याला मालकी हक्क मिळतो, तर हे पूर्णपणे चुकीचं आहे. मालकी हक्क मिळत नाही, तर अधिकारासंदर्भात तुम्हाला हक्क मिळतात. तुम्हाला त्या प्रिन्सिपलच्या वतीने, तुम्हाला त्या जो कोण कुलमुखत्यार पत्रचा मूळ मालक आहे त्याच्या वतीने तुम्हाला अधिकार मिळतात आणि त्याच्या वतीने तुम्ही निर्णय घेऊ शकता. पण तुम्ही ओनरशिप म्हणजे तुम्ही ओनर नसता, तुम्ही मूळ मालक निश्चितच नसता. त्यामुळे कृपया ज्यावेळेस तुम्हाला मालकी हक्क ट्रान्सफर करून घ्यायचा असेल त्यावेळेस पॉवर ऑफ अटॉर्नीच्या नादी लागू नका. कुलमुखत्यार पत्र म्हणजे मालकी हक्क ट्रान्सफर करणारं दस्तावेज मुळीच नाही. त्याच्यानंतर हे कशासाठी करतात कुलमुखत्यार पत्र, जर समजा एखादं बँकेचं काम असेल, कोर्टाचं काम असेल किंवा मालमत्तेसंदर्भात जर एखादे व्यवहार असतील तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी आपण कुलमुखत्यार पत्र जनरली करतो. मालकी हक्क ट्रान्सफर करण्यासाठी कुलमुखत्यार पत्राचा काहीही संबंध येत नाही. त्याच्यासाठी खरेदी खत आहे, बक्षीसपत्र आहे, मृत्यूपत्र आहे, ह्या सर्व गोष्टी आहेत, पण कुलमुखत्यार पत्र हा ऑप्शन नाही. तर वळत पुढच्या पॉईंटकडे, कुलमुखत्यार पत्राचे किती प्रकार असतात. कुलमुखत्यार पत्राचे दोन प्रकार असतात. एक आहे सर्वसाधारण कुलमुखत्यार पत्र आणि दुसरं आहे स्पेशल पॉवर ऑफ अटॉर्नी म्हणजे स्पेशल कुलमुखत्यार पत्र. सर्वसाधारण कुलमुखत्यार पत्र म्हणजे जनरल पॉवर ऑफ अटॉर्नी, तर ते काय असतं, ज्या वेळेस प्रिन्सिपलचे सर्वसाधारण हक्क हे एजंटला ज्या कुलमुखत्यार पत्राद्वारे मिळतात त्या कुलमुखत्यार पत्राला म्हणायचं जनरल पॉवर ऑफ अटॉर्नी म्हणजे सर्वसाधारण कुलमुखत्यार पत्र. ह्याच्यामध्ये प्रिन्सिपलचे सर्वसाधारण जे काही हक्क असतील, जे काही अधिकार असतील ते एजंटला दिले जातात आणि तो एजंट त्या प्रिन्सिपलच्या वतीने निर्णय घेऊ शकतो. त्याच्या विरुद्ध आहे स्पेशल पॉवर ऑफ अटॉर्नी म्हणजे स्पेशल कुलमुखत्यार पत्र. स्पेशल कुलमुखत्यार पत्र हे एखादं स्पेसिफिक काम करण्यासाठी तयार केलेलं असतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल, माझी एक आसाममध्ये मिळकत आहे किंवा एखादी जमीन आहे, ती मला विकायची आहे. तर मला आसामला जाणं शक्य नाही, मग मी काय करणार, मी स्पेशल पॉवर ऑफ अटॉर्नी करणार आणि त्या स्पेशल पॉवर ऑफ अटॉर्नीमध्ये असं नमूद करणार की आसाममधली जी काही मिळकत आहे ती मिळकत विकण्यासाठी मी ही पॉवर ऑफ अटॉर्नी करून एजंट नेमत आहे. मग एजंट काय करणार, आसामला जाणार, ती जी काय मालमत्ता आहे ती विकणार, त्याचं खरेदी खत करणार. मग हे जे पॉवर ऑफ अटॉर्नी झालं, ह्या पॉवर ऑफ अटॉर्नीला म्हणायचं स्पेशल पॉवर ऑफ अटॉर्नी, कारण की मी स्पेशल काम करण्यासाठी, एखादं स्पेसिफिक काम करण्यासाठी ही पॉवर ऑफ अटॉर्नी नेमलेली, त्यामुळे ह्याला म्हणायचं स्पेसिफिक पॉवर ऑफ अटॉर्नी. आणि ज्यावेळेस ते काम माझं पूर्ण होईल त्यावेळेस ही जी काही स्पेसिफिक पॉवर किंवा स्पेशल पॉवर ऑफ अटॉर्नी आहे ती ऑटोमॅटिक रद्द होते. त्यामुळे जनरल पॉवर ऑफ अटॉर्नी म्हणजे सर्वसाधारण जी काही कामं असतात
ती कामं करण्यासाठी जे पॉवर ऑफ अटॉर्नी केली जाते त्याला म्हणायचं जनरल पॉवर ऑफ अटॉर्नी, आणि एखादं विशिष्ट काम करण्यासाठी जी पॉवर ऑफ अटॉर्नी केली जाते त्याला म्हणायचं स्पेशल पॉवर ऑफ अटॉर्नी. आता पुढच्या पॉईंटकडे वळूया. कुलमुखत्यार पत्र केव्हा वापरतात, म्हणजे सर्वसाधारणपणे कुलमुखत्यार पत्र कधी करतात लोक. पहिली तर गोष्ट, जर समजा एखादी व्यक्ती आहे आणि त्याच्या नावाने एखादी प्रॉपर्टी आहे आणि ती प्रॉपर्टी सांभाळण्यासाठी त्याला वेळ नाहीये किंवा प्रॉपर्टी सांभाळण्यासाठी त्याला ये-जा करणं शक्य नाहीये. एखादा महाराष्ट्रातली व्यक्ती आहे, त्याची प्रॉपर्टी आहे लांब कुठेतरी राजस्थान, हिमाचल प्रदेश वगैरे नॉर्थ साईडला आहे, तर त्याला दरवेळेस ये-जा करणं शक्य नाहीये, त्याच्या संदर्भात व्यवहार करणं शक्य नाहीये, तर अशा केसमध्ये तो पॉवर ऑफ अटॉर्नी नेमतो. त्याच्यानंतर जर समजा एखादी व्यक्ती आजाराने ग्रस्त असेल, तो आजारी आहे, त्याला कोणत्या ठिकाणी जाणं तो समर्थ नाहीये, त्याला शक्य नाहीये, तर अशा वेळेस तो पॉवर ऑफ अटॉर्नी नेमतो. त्याच्यानंतर जर समजा एखादी व्यक्ती कामात व्यस्त असेल, जर एखादा व्यक्ती जनरली बिझी आहे आणि त्याला दैनंदिन त्याच्या कामकाजातून वेळ मिळत नाही व्यवहार करण्यासाठी, तर अशा वेळेस तो हे पॉवर ऑफ अटॉर्नीचा मार्ग वापरतो. आता एक साहजिक गोष्ट आहे, काय तुम्ही आतापर्यंत दुय्यम निबंधक कार्यालयात गेला असाल, तुमच्या ऑब्झर्वेशन नुसार मला सांगा की दुय्यम निबंधक कार्यालयात असं किती वेळा झालं की तुम्हाला मोठमोठ्या पर्सनॅलिटीज म्हणजे फेमस पर्सनॅलिटीज किंवा इंडस्ट्रियलिस्ट किंवा बिझनेसमॅन तुम्हाला दुय्यम निबंधक कार्यालयात दिसले, असं क्वचितच झालं असेल. मग ह्याचा अर्थ असा नाही की ते त्यांच्या नावाने मालमत्ता विकत घेत नाहीत किंवा त्यांच्या मालमत्ता विकत नाहीत, ह्याचा अर्थ असा होत नाही. ह्याचा अर्थ असा असतो की ते मोस्टली काय करतात, पॉवर ऑफ अटॉर्नी नेमतात, कारण की ते त्यांच्या कामात एवढे व्यस्त असतात. एकतर ते पब्लिक पर्सनॅलिटीज असतात, त्यांना ते सब रजिस्ट्रार ऑफिसमध्ये येणं वगैरे जमत नाही, आणि मोठमोठे जे बिझनेसमॅन इंडस्ट्रियलिस्ट असतात त्यांना सुद्धा एवढा वेळ नसतो की दुय्यम निबंधक कार्यालयात जाऊन ते खरेदी विक्रीचे व्यवहार करत बसा, त्यामुळेच ते पॉवर ऑफ अटॉर्नी नेमत असतात. तर आता वळत पुढच्या पॉईंटकडे, कुलमुखत्यार पत्र नोटरी करायचं की रजिस्टर. आता हा महत्वाचा मुद्दा आहे, हा व्यवस्थित आहे का. कुलमुखत्यार पत्र हे नोटरीही चालतं आणि रजिस्टरही चालतं, पण माझा सल्ला असा आहे की असे कोणतेही डॉक्युमेंट जे नोटरी चालतात आणि रजिस्टरही चालतात तरी सुद्धा तुम्ही ते रजिस्टर करून घेणंच गरजेचं आहे. आता नुकताच मी मृत्यूपत्र संदर्भात व्हिडिओ अपलोड केलेला. मृत्यूपत्र सुद्धा असंच डॉक्युमेंट आहे जे नोटरीही चालतं आणि रजिस्टरही चालतं, तरी सुद्धा तुम्हाला रजिस्ट्रेशनच करून घ्यायचं आहे, कारण की हे भविष्यात फायदेशीर ठरतं. ज्यावेळेस तुम्ही एखादं डॉक्युमेंट जे नोटरी चालतं आणि रजिस्टरही चालतं, आणि जर ते तुम्ही रजिस्ट्रेशन करून घेतला, रजिस्ट्रेशन म्हणजे दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदणी करून घेणं, तर तुम्ही ते दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदणी करून घेतला तर भविष्यात ते खूप फायदेशीर ठरतं. तुम्हाला भविष्यात अडचणी येत नाहीत, किंवा एव्हाना अडचणी आल्या तर जर ते रजिस्टर्ड असेल डॉक्युमेंट, तो जो काही दस्त आहे तो दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदणीकृत असेल तर ते फार फायदेशीर ठरतं. त्यामुळे हे जे कुलमुखत्यार पत्र आहे ते तुम्हाला रजिस्टरच करणं गरजेचं आहे. आता अजून एक गोष्ट, नोटरीवालं कुलमुखत्यार पत्र चालतं का? 100% चालतं. नोटरीवालं म्हणजे कुलमुखत्यार पत्र नोटरीही चालतं, रजिस्टरही चालतं. मग तुम्हाला काय करायचं आहे, व्यवस्थित आहे का. जर समजा एखादं किरकोळ काम आहे, फॉर एक्झाम्पल बँके संदर्भात तुम्ही पॉवर ऑफ अटॉर्नी करत आहात, कुलमुखत्यार पत्र करत आहात, तर अशा केसमध्ये ते तुम्ही नोटरी करू शकता. आणि जर समजा एखादे मालमत्ते संदर्भातील व्यवहार असतील तर ते मात्र तुम्हाला रजिस्टर्ड कुलमुखत्यार पत्रच करायचं आहे, ते तुम्हाला दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदणीकृतच करायचे आहे. त्यामुळे जर एखादं किरकोळ छोटं मोठं काम असेल, म्हणजे कोर्टात हजेरी लावणं, बँके संदर्भातील व्यवहार बघणं, तर अशासाठी तुम्ही नोटरीवालं कुलमुखत्यार पत्र हा मार्ग अवलंबू शकता. पण जर समजा तुम्हाला मोठमोठे व्यवहार करायचे असतील जागेसंदर्भात आणि अशासाठी जर तुम्ही कुलमुखत्यार पत्र करत असाल तर ते मात्र तुम्ही नोंदणीकृत करून घ्या. आता वळत पुढच्या पॉईंटकडे, तो आहे कुलमुखत्यार पत्र कसं करायचं. आता हे व्यवस्थित मी तुम्हाला इन डिटेल प्रोसिजर सांगतो, शांतपणे ऐका. पहिली तर गोष्ट, जर तुम्हाला नोटरीवालं कुलमुखत्यार पत्र करायचं असेल तर नोटरीवालं कुलमुखत्यार पत्र म्हणजे कोणते कार्य येणार हे मी तुम्हाला आत्ताच सांगितलं. जर तुम्हाला कुलमुखत्यार पत्र करायचं असेल, पहिली तर गोष्ट तुम्हाला ड्राफ्टिंग करायचं आहे. मग एक त्याचा स्पेसिफिक फॉर्मॅट असतो, तो फॉर्मॅट तुम्ही वापरू शकता किंवा तज्ज्ञ वकिलांकडून तुम्ही ड्राफ्टिंग करू शकता. त्या ड्राफ्टिंगमध्ये काय येणार आहे, पहिली तर गोष्ट, जो प्रिन्सिपल आहे त्याचं नाव, वय, पत्ता, त्या सर्व गोष्टी, एजंटचं नाव, वय, पत्ता वगैरे त्या गोष्टी. त्याच्यानंतर कुलमुखत्यार पत्र जर स्पेशल असेल तर कोणत्या कामासाठी नेमलेलं आहे, किती तारखेपर्यंत नेमलेलं आहे वगैरे, ह्या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये येणार. जर जनरल असेल तर त्या जनरल प्रमाणे त्याचं ड्राफ्टिंग असेल. ड्राफ्टिंग झाल्यानंतर त्या ड्राफ्टिंग म्हणजे ते जे ड्राफ्टिंग आहे ते तुम्हाला 500 रुपयाच्या स्टॅम्पवर करायचं आहे. आता हे आपण जनरल जे काय
एखाद्या किरकोळ कामासाठी जे आपण कुलमुक्तारपत्र नोटरीवालं करणार आहे त्या संदर्भात मी पहिला तुम्हाला माहिती देतो. तर ते तुम्हाला 500 रुपयाच्या स्टॅम्पवर जे काही ड्राफ्टिंग असेल ते ड्राफ्टिंग तयार करून घ्यायचं आणि 500 रुपयाच्या स्टॅम्पवर ते तुम्हाला प्रिंट करून घ्यायचं आहे. प्रिंट करून झाल्यानंतर ते तुम्हाला नोटरी वकिलांकडून नोटरी करून घ्यायचं आहे. ह्यासाठी तुम्हाला नोटरी करण्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट साईज फोटो आणि 2 साक्षीदार लागतील. हे सगळं ज्यावेळेस तुमची प्रोसिजर होईल त्यावेळेस तुमचं हे कुलमुक्तारपत्र प्रक्रिया पूर्ण होईल. हे ज्यावेळेस तुम्हाला रजिस्ट्रेशनवालं कुलमुक्तारपत्र करायचं आहे त्यावेळेस काय करायचं आहे, दुय्यम निबंधक कार्यालयाबाहेर एजंट असतात. मी तुम्हाला नेहमी सल्ला देत आलोय की कोणताही दस्त करण्याच्या वेळेस तुम्ही ते एजंट कडूनच करून घ्या, कारण की त्यांना त्यातील सर्व गोष्टी माहीत असतात, त्यामुळे ते व्यवस्थित करून देतात. तर दुय्यम निबंधक कार्यालयाबाहेर एजंट असतात, त्या एजंट कडून स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन चार्जेस त्या सगळ्या गोष्टी तुम्ही भरून घ्यायचे. त्याच्यानंतर तुम्हाला ज्या दिवशी तुम्ही कुलमुक्तारपत्र करणार आहात त्या दिवशीचं टोकन घ्यायचं आहे. टोकन घेतल्यानंतर तुम्ही जे काही टोकन असेल ते घेऊन तुम्ही दुय्यम निबंधक कार्यालयात जाल. कार्यालयात गेल्यानंतर तुम्हाला थोड्या वेळानंतर म्हणजे तुमचं जे काही ड्राफ्टिंग आहे ते ड्राफ्टिंग वगैरे घेऊन तुम्हाला दुय्यम निबंधक ऑफिसर जे आहेत साहेबांकडे पाठवलं जाईल. ते साहेब तुम्हाला नॉमिनल प्रश्न विचारतील त्या संदर्भात. मग तिथून तुम्हाला बाहेर यायचं आहे. बाहेर आल्यानंतर साहेब एकदा तुमचा जो काही ड्राफ्टिंग आहे ते चेक करतील. चेक करून झाल्यानंतर तिथेच एक फोटोचा सेक्शन असतो, तिथं तुमचं म्हणजे प्रिन्सिपल आणि एजंट ह्या दोघांचे फोटो काढले जातील आणि त्यासोबत थंबचं जे काही व्हेरिफिकेशन आहे ते थंब व्हेरिफिकेशन केलं जाईल. त्यावेळेस तुम्हाला 2 साक्षीदार सुद्धा लागणार आहेत. त्या साक्षीदारांचे सुद्धा फोटो काढले जातील, त्यांचं थंब इम्प्रेशन घेतलं जाईल, त्यांच्या सह्या वगैरे घेतल्या जातील आणि त्या सर्व गोष्टी झाल्यानंतर तुमचा तो जो काय दस्त आहे कुलमुक्तारपत्राचा तो नोंदणीकृत होईल. तर हे होतं नोंदणीकृत कुलमुक्तारपत्र कसं करायचं. तर ह्या पॉईंटमध्ये आपण काय बघितलं, नोटरीवालं कुलमुक्तारपत्र कसं करायचं आणि नोंदणीकृत कुलमुक्तारपत्र कसं करायचं. आता वळत पुढच्या पॉईंटकडे, कुलमुक्तारपत्रासाठी खर्च किती येतो. जर तुमचं नोटरीवालं कुलमुक्तारपत्र असेल तर त्याच्यासाठी साधारण 2,500 ते 3,000 पर्यंत खर्च येतो आणि जर समजा तुमचं नोंदणीकृत कुलमुक्तारपत्र असेल तर त्याच्यासाठी साधारण 10,000 ते 12,000 पर्यंत खर्च येतो. आता वळत पुढच्या पॉईंटकडे, कुलमुक्तारपत्र कधी रद्द होतं. आता मी तुम्हाला काही कंडिशन सांगतो, त्या कंडिशनमध्ये कुलमुक्तारपत्र रद्द होतं. पहिली तर गोष्ट, तारीख निश्चित केली असेल तर. त्या कुलमुक्तारपत्रामध्ये जर तुम्ही एखादी तारीख निश्चित केली असेल, फॉर एक्झाम्पल मी आज एखादं कुलमुक्तारपत्र केलं आणि त्याच्यामध्ये मी तारीख निश्चित केली की 2028च्या 26 जूनला ते कुलमुक्तारपत्र रद्द होईल, तर ऑटोमॅटिक 26 जून 2028ला ते कुलमुक्तारपत्र हे रद्द होईल. किंवा जर मी असं त्या कुलमुक्तारपत्रामध्ये मेन्शन केलं असेल की आजपासून पुढच्या 5 वर्षानंतर, आजच्या तारखेपासून पुढच्या 5 वर्षानंतर ते कुलमुक्तारपत्र रद्द होईल, तर आजच्या म्हणजे 2026 पासून पुढच्या 5 वर्षानंतर ते कुलमुक्तारपत्र ऑटोमॅटिक रद्द होईल. त्याच्यानंतर जर समजा कार्य संपलं असेल तर, कार्य संपलं असेल तर म्हणजे एखाद्या स्पेसिफिक कार्यासाठी ते कुलमुक्तारपत्र केलेलं आहे आणि ते कार्य झालं तर ते कुलमुक्तारपत्र हे रद्द होईल. म्हणजे फॉर एक्झाम्पल माझी मी तुम्हाला उदाहरण दिलं की आसाममध्ये एखादं खरेदी खत करण्यासाठी मी कुलमुक्तारपत्र केलेलं आहे, तर ते खरेदी खताची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर ते कुलमुक्तारपत्र ऑटोमॅटिक संपुष्टात येईल किंवा रद्द होईल. त्याच्यानंतर जर प्रिन्सिपल म्हणजे ज्या व्यक्तीने कुलमुक्तारपत्र केलंय त्याचं जर निधन झालं, त्याचा जर मृत्यू झाला तर अशा वेळेस कुलमुक्तारपत्र रद्द होईल. त्याच्यानंतर पुढचा असा आहे की जर समजा पतीने पत्नीला कुलमुक्तारपत्र दिलं असेल किंवा पत्नीने पतीला कुलमुक्तारपत्र दिलं असेल आणि जर त्यांच्यामध्ये घटस्फोट झाला, डिवोर्स झाला, तर अशा केसमध्ये ते कुलमुक्तारपत्र हे रद्द होईल. त्याच्यानंतर प्रिन्सिपल म्हणजे जो कोण कुलमुक्तारपत्र करणारा व्यक्ती आहे तो एजंटला नोटीस देऊन कुलमुक्तारपत्र हे रद्द करू शकतो. तर या पॉईंटमध्ये आपण बघितलं की कुलमुक्तारपत्र हे कधी रद्द होतं, कोणत्या कंडिशन्स आहेत रद्द करण्यासाठी. आता वळत आपण पुढच्या पॉईंटकडे, कधीही रद्द न होणारे कुलमुक्तारपत्र कधी रद्द होते का. तर याचं उत्तर आहे हो. मी आतापर्यंत हेच सांगत आलो की असा कोणताच दस्त नाहीये किंवा असा कोणताच डॉक्युमेंट नाहीये जे चॅलेंज होऊ शकत नाही किंवा जे रद्द होऊ शकत नाही. तसंच बरेच लोकांचा गैरसमज असतो की आम्ही इरिव्होकेबल पॉवर ऑफ अटॉर्नी केलेली आहे, म्हणजेच कधीही रद्द न होणारं कुलमुक्तारपत्र केलेलं आहे तर हे कधीच रद्द होणार नाही असा त्यांचा गोड गैरसमज असतो. पण हा समज पूर्णपणे चुकीचा आहे. पहिली तर एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की कुलमुक्तारपत्र जे आहे, इरिव्होकेबल पॉवर ऑफ अटॉर्नी जी आहे, कधीही रद्द न होणार कुलमुक्तारपत्र हे तुम्हाला नोंदणीकृत असणंच गरजेचं आहे. म्हणजे दुय्यम निबंधक कार्यालयात प्रॉपर रजिस्ट्रेशन आणि स्टॅम्प ड्युटी भरून जे आता मी तुम्हाला प्रोसिजर सांगितली त्या प्रोसिजर प्रमाणे असणं गरजेचं आहे. जे काही तुम्ही कधीही रद्द न होणार कुलमुक्तारपत्र करत आहात ते जर नोटरी असेल आणि तुम्ही त्या पॉवर ऑफ अटॉर्नीमध्ये असा क्लॉज टाकला की कधीही रद्द न होणारं कुलमुक्तारपत्र आणि जर तुम्ही ते नोटरी केलं तर ते कुलमुक्तारपत्र हे तुमच्या सर्वसाधारण मुक्तारपत्राप्रमाणेच झालं. ते काय इरिव्होकेबल पॉवर ऑफ अटॉर्नी म्हणून कन्सिडर केलं जाणार नाही. ते सर्वसाधारण कुलमुक्तारपत्रच असणार. कधीही रद्द न होणार कुलमुक्तारपत्र हे तुम्हाला नोंदणीकृत करून घेणं गरजेचं आहे.
आता आपण बघूया कधीही रद्द न होणारं कुलमुखत्यार पत्र रद्द होऊ शकतं का? तर 100% होऊ शकतं. कोणत्या कारणाने ते रद्द होणार? पहिली तर गोष्ट, प्रिन्सिपल आणि एजंट जो कुलमुखत्यार पत्र करणार आहे तो आणि ज्याला अधिकार दिलेले आहेत तो, त्यांनी जर म्युच्युअल कन्सेंटने आपापसात संमतीने जर रिव्होकेशन डीड केलं तर त्या रिव्होकेशन डीडनुसार ते कुलमुखत्यार पत्र रद्द होऊ शकतं. आता दुसरा मुद्दा, जर समजा ते जे काही कुलमुखत्यार पत्र आहे ते फ्रॉड करून फोर्सफुली किंवा मिसरिप्रेझेंटेशन ह्या कॅटेगरीमध्ये केलं असेल, तर फॉर एक्झाम्पल एजंटने प्रिन्सिपलच्या कपाळावर बंदूक ठेवली आणि म्हटलं करसे आणि त्या प्रिन्सिपलने सही केली, तर हे काय झालं? फोर्स झालं. जर समजा एजंटने काय केलं, एखाद्या मोकळ्या म्हणजे ब्लँक पेजवर त्या प्रिन्सिपलची सही घेतली आणि त्याच्यानंतर मग ते जे काय कुलमुखत्यार पत्र आहे त्याच्यावर ते ड्राफ्टिंग वगैरे करून त्या सर्व गोष्टी केल्या आणि ड्राफ्टिंग झाल्यानंतर त्यानं ते प्रिन्सिपलला दाखवलंच नाही, म्हणजे फ्रॉड केला किंवा मिसरिप्रेझेंटेशन केलं आणि नोटरी करून घेतलं किंवा दुय्यम निबंध कार्यालयात त्यांनी नोंदणीकृत करून घेतला आणि प्रिन्सिपल जो आहे त्याचा एजंटवर पूर्णपणे भरोसा, त्यामुळे त्याने ते कधी वाचलंच नाही. आणि ज्यावेळेस ते नोंदणीकृत होईल किंवा नोटरी होईल आणि थोड्या कालावधीनंतर त्या प्रिन्सिपलला लक्षात आलं की हे असं असं कुलमुखत्यार पत्र ह्यानं केलंय, तर अशा केसमध्ये तो कोर्टात चॅलेंज करू शकतो. आणि आता ही त्याची जबाबदारी आहे, प्रिन्सिपलची जबाबदारी आहे की कोर्टात साबित करणं की हे कुलमुखत्यार पत्र कसं चुकीचं आहे किंवा ह्याच्यामध्ये कोणत्या त्रुटी आहेत, हे कसं फोर्सफुली फ्रॉडने किंवा मिसरिप्रेझेंटेशनने केलेलं आहे, हे सर्व पुरावे त्यांना कोर्टात सादर करायचे. आणि कोर्टाचा निकाल जर आला ह्याच्या बाजूने, प्रिन्सिपलच्या बाजूने, तर ते कुलमुखत्यार पत्र हे रद्द होईल. तर कुलमुखत्यार पत्र रद्द होण्यासाठी ह्या दोन गोष्टी गरजेच्या आहेत. एक, त्यांनी आपापसात रिव्होकेशन डीड करून कुलमुखत्यार पत्र रद्द करू शकतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर प्रिन्सिपलने किंवा अन्य कोणत्या व्यक्तीने ते कुलमुखत्यार पत्र कोर्टामध्ये चॅलेंज केलं आणि त्याने त्या कोर्टामध्ये साबित केलं की हे कुलमुखत्यार पत्र हे फोर्सफुली किंवा फ्रॉड किंवा मिसरिप्रेझेंटेशन ह्या कॅटेगरीमध्ये केलेलं आहे, तर अशा वेळेस ते कुलमुखत्यार पत्र हे रद्द होऊ शकतं. तर हे होतं कुलमुखत्यार पत्रासंदर्भात संपूर्ण माहिती. मी आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. ह्या व्हिडिओमध्ये आपण कुलमुखत्यार पत्रासंदर्भात सर्व माहिती घेतलेली आहे. तरीही तुम्हाला काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. धन्यवाद.